ही मशीन पण मागवलेली आहे. तर हे सर मशीनाचं सुरुवातीला आयडिया कशी आली की माहिती कशी मिळाली तुम्हाला? ही माहिती म्हणजे हे ज्यावेळेस मी मुरघास बनायचं ठरवलं, पण आता ठरवल्यानंतर आपल्याकडं बीड जिल्ह्यामध्ये असे मोठाले साधनं काही नाही म्हणजे करत नाही कुणी, आहेत पण करत नाहीत, माहिती पण कमी आहे, साधन मिळत नाही. तर मग मी विचार केला, मी तयार करायला सुरुवात केली. आमच्या एका मित्राची छावणीवरची कुट्टी होती, घरच्या कुट्टी मशीन, त्यांच्याकडून मदतीने ती कुट्टी आणली. तर ती कुट्टी काय बिघडली. आपल्याकडे पण कुट्टी आहे तिथे दिसायला लागली, ती जुनी कुट्टी. त्याच्यावर काय मग आपल्याला माल जितका पाहिजे तितका काय निघता येणार. मग मी ही कुट्टी मिरज गावून 1.5 लाख रुपयाला विकत घेतली. आणि तिथून माझा हा जाण्या येण्याचा खर्च हे आपल्याकडेच का? बर. किती वर्ष झालं सर यांना घेऊन? ह्याला 1-2 वर्ष झाले मशीन. काय ह्याचं मेंटेनन्स, काय बिघाड वगैरे? आतापर्यंत झिरो मेंटेनन्स. 2 वर्षामध्ये काहीच नाही. 1.5 लाख रुपयाला घेतलेले आहे. मग तुमचे पैसे तर एका वर्षात फिटून गेले म्हणायचे. आणि किती जेवढं तुम्ही ते बनवलं मुरघास? 20 टन माल काढते दिवसाचा. 20 टन? मग तर खूपच चांगला आहे. ज्यांच्या समजा दुसऱ्या एखाद्या छोट्या एखाद्या शेतकऱ्याचा करून द्यायचं असेल तर किरायानं आपण देऊ पण शकतो करून. 500 रुपये टनाने. बर. दिवसाचं 20 टनापर्यंत जातं हे. लेबर असं. आता याला जास्तीत जास्त लाईट का डिझेल लागते? ट्रॅक्टरवर चालणार का? बर. ट्रॅक्टरवर अटॅच आहे. आणि सरांचा संपर्क तर आहे, ते आसपासच्या क्षेत्रामध्ये सर कुट्टी पण करून देतात. आणि तुमचा जो स्वतःचा मुरघास आहे तो सगळा याच मशीनवर बनवल्या? बर. तर सरांच्या या ठिकाणी छोटस एक पोल्ट्री फार्म सुद्धा आहे, गावरान कोंबडी पालन. तर सरांनी उत्कृष्ट असं नियोजन करून गाय पालन केले. त्यांना सावलीसाठी तर कोटा आणि झाडं पण केलेले आहेत. तर किती आहेत हे कोंबड्यांचे? 35 कोंबड्या आहेत. सगळे आपण घरीच पिल्ल्यापासून तयार केले? सगळे पिल्ल्यापासून तयार केलेले आहेत, गावरान कोंबड्या आहेत सगळे. बर. आणि यांना मध्ये सोडल्यानंतर मध्ये सोडतात का नाही? कधी सोडतो की सकाळी 1-2 तास, संध्याकाळी मध्ये गोठ्यामध्ये इकडे सोडतो. ते स्वच्छता करणारे सैनिक आहेत ते तुमचे गोठ्यामध्ये? किडा मुंगी खाऊन टाकते ते.